सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. मुजरा मानाचा महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजा छत्रपती शिवाजी राजाला आणि सफाळेकरांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. स्पर्धेचा आजचा 6वा दिवस आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचा आजचा अंतिम 8 संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण उद्यानंतर सुरुवात होणार आहे या स्पर्धेच्या ओपन हाफला. ज्यांचं कर्म धर्म आहे, ज्यांची वाणी सत्य आहे, त्यावर प्रभू रामचंद्रांची कृपा आहे. श्री रामनवमी निमित्त सर्व क्रिकेट प्रेमींना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. सफाळेकर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं शिवनेरी चषकात. टीम शिवनेरी इन ऍक्शन. यश आणि धर्मेश रनआउटची इकडे संधी, थ्रो थोडासा खराब आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी झालंय लेग बाईटच्या एका सिंगल मध्ये आणि स्ट्रायकर एंडला आलाय. या विद्यार्थ्यांचा अपकमिंग यंग टॅलेंटेड क्रिकेटर, खरं तर ज्याची बॅटिंग पाहणं ऑलवेज एक पर्वणी असतं. अर्थातच यश बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. यशच्या सोबतीनं धर्मेश आहे. शिवनेरी चषक सुरू आहे आणि स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार शिवनेरीकर इन ऍक्शन मध्ये आता तुम्हाला पाहायला मिळतात. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. त्यांच्या समोर फाईट करते टीम. क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे. सफायर टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं जलसार आणि जलसार खेळतीये अमरदीप जलसार या नावानं. बेस्ट ऑफ लक. जलसारला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. वॉट अ बॉल. टप्पा पडला गुडलन स्पॉट वरती. तदनंतर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं चेंडू धाव घेताना दिसलाय. खूप चांगला बॉल होता. त्याच्यावरती पूर्णपणे शाहरुखानं बीट करताना आपण बॅटर्सला पाहिलं आणि हा आला डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजात अनिल अनुभवाची कोणती कमतरता अनिल पाटील यांच्याकडे नाही आहे. सफाळेतील जलसार देखील ते गाव ज्या गावाचं नाव आवर्जून कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक उद्योग क्षेत्रामध्ये घेतलं जातं. ऑन साइडला आडवा बॅटनं टर्न केला, मिड विकेटला फील्ड, एक सिंगल. पॉवर प्ले थोडासा अनिल पाटील यांच्या बाजूने राहत चाललाय, अर्थातच जलसारच्या बाजूने चाललाय. कारण खूप सुंदर गोलंदाजी करताना आतापर्यंत अनिल पाटील पाहायला मिळालेत. फक्त एकच धाव त्यांनी या स्पेलमध्ये खर्च केली आहे. एक लेगबाई झाली. अशा 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालात. बॉल या बॉलिंग ट्रॅकवर षटकातील अगदी महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी या गोलंदाजानं या ठिकाणी स्वीकारली आहे आणि अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अनिल पाटील समोर धर्मेश. आता खूप बाहेर. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना व्हाईट बॉल. आज देखील अंपायरच्या भूमिकेत उमेश केनेसर. टिटवाळा निंबवली एक्सप्रेस या नावानं अनेक वर्ष क्रिकेट डणानून सोडलं. आजही वयाच्या 40 नंतर एक फास्टर बॉलर म्हणून टिटवाळा क्रिकेटमध्ये त्यांची ओळख आहे. त्यांच्या सोबतीनं कुमार नितेश कदम सर, मॅन फ्रॉम टेंबी खोडावा. एक्स्ट्रा कव्हरला बॉल, डाऊन दी बॉल फील्ड. जलसारला मिळती विकेट पहिली. फलंदाज होतं बाद. धक्का शिवनेरीला लागला पहिला. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल पाटील काय हे त्याची गोलंदाजी मैदानावरती सांगते. ऑन साइडला आता आडव्या बॅटनं खेचलाय तुषार. थोडा लेट आला मी म्हणाल बॅटिंगसाठी. ओपनिंग डिझर्व करत होते तुषार, ज्या अनुषंगाने घरचं मैदान. याच मैदानावरती मला आजही आठवतं ज्यावेळी पहिल्या पर्वात मी शिवनेरी चषकामध्ये जोडलं गेलो. पहिलं अर्धशतक जर कोणाच्या बॅटमधनं आलं तर ते नाव होतं तुषारचं. तुफानी बॅटिंग करत अवघ्या 17 बॉलमध्ये 5 षटकार 3 चौकारांसोबत ते अर्धशतक त्यानं झळकावलं होतं. षटक संपलं मैदानावरती पहिलं. आज देखील तशाच काही अर्धशतकाची चाहूल लागली असेल शिवनेरीच्या या टीमला. धावफलक 3 ला 1 बाद. पहिलं षटक राहिलंय अमरदीप जलसारच्या बाजूनं. वेल स्टार्ट. खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. डीबीएन लाईव्ह आपल्या सोबत जेपी पॅनलचे अंपायर असतात.
अफाट संख्येनं प्रेक्षक राजा आणि आज खेळणाऱ्या 8 टीम्स त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जातो, याची काळजी घ्या. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं स्लाइस केलाय. एलिव्हेशन थोडं कमी आहे बट आउटफील्ड खूप फास्ट आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. नंबर 4 चौकार. नेक्स्ट मॅच ओम साई विराथन एक सफाळे विभागातील नामवंत संघ, एक दादा टीम त्यांच्या अगेन्स्ट खेळेल. प्रणव पाटील सफाळ्याचा वंडर बॉय त्याचा संघ खेळतोय, त्याच्या सोबतीनं बंटी आहे. अक्षयचा संघ खेळतोय श्रीकृष्ण चाफेवाडी. त्यानंतर डोंगरी पाडा आणि डोंगरी पाड्याला फाईट करेल टीम मान्य 11. आता नेक्स्ट मॅच खूप चांगली रंगेल. एका बाजूला क्रिकेटचा स्टँडर्ड ओम साई विराथनचं आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडीचं. वेलकम, दोन्ही संघांचं स्वागत. टॉस साठी रेडी राहायचं. कॅप्टन चौकार ऍड झाला, त्यानंतर डबल आली आहे. यशच्या बॅट मधून बॉलिंग ट्रॅक वरती आहे पराग. खूप सुंदर बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत बाहेर निघाला. हा ऍक्शन रिप्ले. कॉमेंटेटरला काय हवंय ना, डीबीएन लाईव्हला चांगलं माहिती आहे. अगदी कॉमेंटेटरच्या प्रत्येक वर्ड्स आणि अंपायरच्या प्रत्येक इशारावरती या सगळ्यांचं लक्ष असतं. म्हणून तर आज नारंगीतून सुरू झालेला प्रवास आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक ब्रॉडकास्टिंग इव्हेंट कव्हर करत असते टीम डीबीएन लाईव्ह. ग्रेट जॉब बॉईज. अजून एक केला डॉट बॉल. कपिल केनेच्या बॉलिंग हायलाइट्स पाहायची मजा जर कुठे आली तर डीबीएन लाईव्हच्या स्क्रीनवर. आणि तदनंतर काल प्रथम पाटील हॅट्रिक विथ फायपर त्याचं पाहायला मिळालं. काल अगदी अर्नाळा संघ क्वालिफाय झाला. त्याआधी गोरसई ब, त्याआधी आपण पाहिलंय वैतीपाडा, त्याआधी विरातन खुर्द. आणि टीम श्री जागमाता रावळे 3-11 अशा 5 टीम्स आपल्या सोबत आहेत. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करायचं होतं, नाही जमलं. कमबॅक खूप चांगलं केलं परागनं. सलगचे 3 डॉट टाकलेत. त्यानंतर आली सिंगल. पॉवर प्ले पूर्णपणे राहिलाय अमरदीप जलसारच्या नावावरती. काय गोलंदाजी झाली आहे, काय गोलंदाजी झाली. ओव्हर फिनिश झाला. 3 डॉट, 1 4, 1 डबल, 1 सिंगल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 10. बॅटिंग डीप आहे. मात्र सध्या यश जो रन बॉल बॅटिंग करतो ना, 8 बॉल 8, त्याच्यामुळे थोडासा दबाव वाढलाय. तुषार एका बाजूला, त्याचं खातं त्याला खोलायचं. अजूनही येणाऱ्या बॅटिंग ऑर्डर मध्ये नयनचं येणं बाकी आहे. त्याची बॅटिंग पाहायला आज विराथन नांदगडी पाडा पूर्णच्या पूर्ण सफाळे करल. कारण दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून नयन गिणीला ओळखलं जातं. पूर्ण सफाळेकरांसोबत त्यांना बांधलेले ऋणानुबंध आणि त्यातून तयार होतं हे शिवनेरी चषक. खूप सुंदर मॅनेजमेंट अगदी आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून याचं श्रेय जातं अनिल दादा केणी यांना. खरं तर क्रिकेटच्या व्यतिरिक्त अगदी पूर्ण जे सपोर्ट गाव करतं ते महत्वाचं. त्यामध्ये अनिल दादा असतील, निलेश दादा असतील, यांची अफाट मेहनत. हाफ ट्रॅकर टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत बीट करून चालला बॅटरला. यश बॅटिंग करतो 9 चेंडू आणि 8 धावा. त्याच्या गुणवत्तेला त्याला न्याय द्यावा लागेल, स्वतःला त्याला सिद्ध करावं लागेल. अन्यथा बॉलिंग जर अशी हवी ठरली ना तर अनिल म्हणेल आजची मॅन ऑफ द मॅच एकटा एका हाती घेऊन जातो. ज्या अनुषंगानं सध्या 40+ लेजेंडरी प्लेयर्स बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. अनिल पाडल शफल झाले, फिल्डर्स आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला. रनआउटची संधी. आता ओव्हरथ्रो झाला, रन्स मिळू शकते. खूप क्विक फास्ट यू टर्न घेतलाय तिकडे तुषारनं आणि एक सिंगल आता ऍड झाली आहे यशच्या खात्यात. धावफलक 1 ने पुढे चाललाय. 11 धावा धावफलकावरती. विकेट गेलेली आहे. 11ला 1 बाद. 2.2चा खेळ झालाय. लेस दॅन रन बॉल सध्या टीम शिवनेरी तुम्हाला पाहायला मिळतीये. इथे आली विकेट. क्लीन बोल्ड. परफेक्ट टाकलाय बॅट अँड पॅड मध्ये आणि आली विकेट. तुषार बॅट टू डग आउट.
नाही अडचणीत संघ इथनं बाहेर निघणं फार या स्टेजला गरजेचं. 11ला 2 बाद. अनिल पाटील यांचं एक फायरिंग स्पेल, सुपरली बॉलिंग. अनिल पाटील खूप चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत आपल्याला अनिल पाटील पाहायला मिळाला. फटका फर्स्टला मिस टायमिंग. इकडे देखील विकेट येऊ शकते. झेल झाला तर आणि झालाय. आली विकेट अनिल पाटील यांच्या खात्यात. नंबर 3 धावा खर्च केले, 3 विकेट काढलेत अनिल पाटील यांनी 3. आणि आज जलसर गावाच्या क्रिकेटला अनिल पाटील यांचा प्रत्येक बॉल, त्यांची प्रत्येक फक्त एकच सांगतीये, जो सकाळी उठल्यानंतर पाण्यानं अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो, आणि जो घामानं अंघोळ करतो त्याचं नाव अनिल पाटील असतं. आणि तो जलसारसाठी वयाच्या 40 नंतर देखील क्रिकेटच्या पटलावरती संघर्षातून इतिहास घडवतो. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये गोलंदाजांच्या माध्यमातून. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. फटका आता मिडल झाला आणि आता चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार. यशचा पहिला वार, बॉल सीमा पार, आलाय षटकार. ज्या आलेत त्या पूर्णपणे सध्या थांबवण्याचं काम या ठिकाणी करण्यात येताना आपल्याला टीम पाहायला जरूर मिळाली आहे. एक षटकार जरूर आला, मात्र जास्तीच्या अगदी मैदानावरती आपण पाहिल्या ना तर रन्स खर्च झालेल्या नाहीयेत. धावफलकावर 3 ओव्हर 18ला 3 बाद. षटक संपली आहेत मैदानावरती आतापर्यंत 3. टप्पा पडला, बॅटची कडा, बॉल चला मागे. आता लक फॅक्टर ऑन झालाय आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 4 ने पुढे जात आहे. 22 ऑन बोर्ड, 22 धावा. टप्पा पडला, हा देखील चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आलाय, व्हाईट बॉल. इथे झाली आहे डॉट बॉलची समाप्ती. 23ला 3. मागच्या 2 बॉल मध्ये 5 धावा आलेत. फलकावरती धावा 23ला 3. यशवरती दबाव
आशिष वरती देखील आता तो आलाय. आशिष देखील बॅटिंग करतो. लेस दॅन रन बॉल, 6 चेंडू आणि फक्त 5 धावा. आणि आता रनआउटच्या स्वरूपात विकेट त्याला सॅक्रिफाईस करावी लागली आहे. एका मागोमाग एक एक धक्के मैदानावरती लागलेत. 23ला 4 आणि अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. आणि मैदानावरती ज्याच्या येण्याची वाट पाहिली जात होती, आता तो बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. नयन केणी. थँक्यू डीजे. अग्री कोयांचं कुलदैवत, एकविरा मातेचं कुलस्वामिनीचं संगीत आपण ऐकत होतात, जिच्या असण्यानं आयुष्यामध्ये अगदी दैवी चमत्कारांची अनुभूती होतं. तिच्या आशीर्वादानं उद्योग कामधंद्यामध्ये अग्री कोळ्यांना यश मिळतं. आणि त्याच एकविरा मातेचा चैता पालखीचा सोहळा सुरू आहे. आणि त्या एकविरा मातेची गोड अशी आठवण काढणारं हे संगीत तुम्ही ऐकत होतात. डीजे मास्टर अर्थातच आपण पाहताय सुभाष सरांच्या माध्यमातून. शिवनेरी चषक 2026 आपला भेटीसाठी आलाय. हे सगळे ग्राफिक्स जे तुम्ही पाहताय, अगदी बॅनर फ्लेक्स जे सगळे आपले मान्यवर आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आलेलं आपल्याला सगळ्यात मोठं सहकार्य आहे. त्या सर्वांचा विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून टीमची टोटल 3 षटकं संपली होती, 18 होती. 4 ओव्हर अगदी आपण पाहिलं तर 8 धावा तिकडे आल्यात आणि धावफलकावरती पोहोचलं स्कोर कार्ड वरती. चला नयन केणीला परत जावं लागतंय.
ऑन गेम ऑन, लेट्स प्ले. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सामना आता सुरू झाला. काही चर्चा सुरू होती, त्या चर्चेचं उत्तर सगळं काही आता आपल्याला सापडलंय. त्यानंतर मॅच आपण ऑन करतोय. चला एकदा जोरदार टाळ्या उद्या टीम अमरदीप जलसार साठी. फायनली इथनं आता नयनच्या क्रिकेटचा प्रवास सुरू होताना पाहायला मिळेल. थँक्यू सो मच टीम अमरदीप जलसार शिवनेरीच्या वतीनं. 23-4. एक बॉल बाकी आहे सर, शेवटचा बॉल. नॉन स्ट्रायकर इनला रनआउट झाला. न्यू बॅट्समन तिकडे खेळेल. हाफ ट्रॅकर हा देखील बॉडी लाईन शरीरावरती आदळलाय. एक सिंगल घेतली गेली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक संपलं. या लेगबाईच्या धावेसोबत 4 ओव्हर आणि 24 धावा अमरदीप जलसार कॅप बॉलिंग केली आहे घरच्या मैदानावरती. टीम शिवनेरीला ते इतकंच सांगतात, इलाका जरूर होगा तुम्हारा लेकिन धमाका होगा अमरदीप जलसार नाम का. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू त्वरित मैदानाच्या आत. चार ओव्हर्स आणि 24 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहताय नयन किणी. स्ट्रायकर एंडला सध्या खेळतो यश. हा देखील चांगल्या टप्प्यावरती टाकल्या. पूर्णपणे दबाव दबाव आणि दबाव. प्रेशराईज झालाय तिकडे यश. एक षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आला. त्यानंतर चित्र खूप काही बदललेलं आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिलंय. 25-4. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजच सचिन. वॉट अ बॉल. अपील अँड OUT आउट. पहिल्याच बॉल वरती नयन केनीची आली विकेट आणि गोलंदाजीतली ताकद जलसार सोडायला तयार नाहीये. पूर्णपणे डॉमिनेशन जलसारच्या बॉलर्स शिवनेरीच्या विरुद्ध या मॅच मध्ये दबदबा कायम केलाय आणि याचं श्रेय जरूर जातं अनिल पाटील. त्यानं केलेली सुरुवात. पहिलं षटक फक्त 3 धावाचं. त्यानंतर बनलेला दबाव. त्यानंतर तुषारला टाकलेला यॉर्कर आणि आता नयनसाठी टाकलेला हा वाईट यॉर्कर आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाने केली विकेट सेलिब्रेट. नयन किनीची बॅक टू डग आउट. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला करण. हे फुल ठसन ग्रुपचं स्टँड. सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या स्माइल सध्या गायबात. टेन्शन आपल्या गावातली टीम खेळतीये. प्रत्येकाला वाटतं की आपलं गाव जिंकावं, आपलं नाव व्हावं. शफल झाले होते, थोडीशी मिसफील्ड तिकडे झाली. आता बॉल चालला डीप मध्ये पॉइंटला. 2 धावा मिळू शकतील आणि सेकंडचा कॉल आता 3 देखील बनतील. यशला मिळेल स्ट्राईक. 3 पूर्ण झालं. रायगड प्रीमियर लीग मध्ये हे चित्र पाहायला मिळालं काल. 1 बॉल 3 रनची गरज होती. विकेटच्या अगदी बाजूला फर्स्ट लीपला बॉल आणि रायगड प्रीमियर लीग एक मानाची सन्मानाची रायगडातील भव्य दिव्य स्पर्धा आणि तिकडे नशिबानं साथ दिली आणि 3 धावा फलंदाजांना धावून पळून मिळाल्या. हे क्रिकेट आहे, सगळं काही घडतं इकडे. फक्त नशीब देखील जोडीला लागतं. फलक 28 इथनं रनची गरज आहे. कमीत कमी अजून इथनं 20 ते 25 धावा पाहिजे. कॅचचा कॉल नाही. आता झेल सुटलाय. 2 धावा मिळतील का. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय. मागे बॅकअप येईल आणि त्याचं रूपांतर 2 धावामध्ये झालंय. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत लागलेत त्या म्हणजे 30 धावा स्कोर कार्ड वरती. अजून कमीत कमी 8 चेंडू आणि 15 ते 20 म्हणजे 45 ते 50 एक सन्मानजनक लक्ष मैदानावरती उभं होऊ शकतं. त्या दृष्टिकोनानं वाटचाल होणं सध्या खूप गरजेचं आहे. इथे फटका हा देखील फसला. अजून एक विकेट मिळू शकते. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती नाही. कॅच झाली ड्रॉप. नशीब साथ देत आहे. बॉल सीमारेषा बाहेर गेलाय. अलाय चौकार. कॅच ड्रॉप झाल्यानंतर झेल सुटला. त्यानंतर मिळालेलं हे जीवनदान
जीवनदान मिळालं, 4 धावा देखील मिळाल्यात, त्या खूप उपयुक्त राहिल्यात टीम शिवनेरीसाठी. कठीण काळ आणि तिकडे प्रगतीचं आमंत्रण मिळालं ना, तर ते नेहमी स्वीकारायला पाहिजे. तिकडे तुम्हाला मागे हटून चालणार नाही, तिकडे तुम्हाला लढावं लागेल. 2 मोठे फटके पाहिजेत. तेच प्रयत्न सुरू आहेत. आता बॅटवरती बॉल ठीकसा कनेक्ट होत नाहीये. आताही बॅटवरती बॉल नाराज आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावफलक सध्या धावफलकावरती उरलेलं आपल्याला पाहायला मिळालं स्कोर कार्ड वरती, जे आपण पाहताय 35 लॉस ऑफ 5. कम ऑन डीजे. अगदी अवघ्या 21 मिनिटांमध्ये टाकली आहेत. 4 मिनिटांचा वेळ अजूनही इथनं त्यांच्याकडे बाकी आहे आणि जवळजवळ मॅचचा रिझल्ट या ठिकाणी अगदी पाहायला मिळेल. 25 मिनिटांच्या आतमध्ये पहिला डाव संपेल. संदीप भोईर डोंगरीपाडा यांच्या वतीनं 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या क्रिकेट स्पर्धेसाठी आलंय. संदीप सर, आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक दानशूर दादाचं बहुमूल्य आणि मोलाचं योगदान आहे, त्या सगळ्यांचं आपण करूयात आभार व्यक्त आणि पुन्हा जाऊयात ऑनगोईंग मॅच मध्ये. शेवटचं षटक जिकडे रनची गरज आहे टीम शिवनेरी क्रिकेट संघाला. शफल झालेत, भिरकावला बॉल, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आता रन्स मिळतील. वेट फॉर अंपायर सिग्नल. यस, 6 आलाय. बाउंड्री लाईन क्लिअर झाली आहे आणि उपयुक्त फटका, षटकार. जय श्रीराम. आज रामनवमी, चैता पालखीचा सोहळा. आज अतिशय सुंदर असा दिवस. प्रमोदजी केणी यांच्या वतीने यश केणीला षटकार मारल्याबद्दल 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलाय. त्या पारितोषिकाचा देखील इथे केला जाईल स्वीकार. अजून एक मोठा फटका सजवायचा होता यशला. यावी बॅटवरती नाही आलाय. मिड विकेटला पुन्हा जेल सुटला होता, बट फायनली सेकंड अटेम्प्टला कॅरी झालाय. फलंदाज बाद. यश बॅक टू द आउट. पारितोषिक आहे. जर कौशलनं सलग 3 षटकार मारले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. अनेक सारी पारितोषिकांची रेलचेल शिवनेरी चषकामध्ये होते, म्हणून तर शिवनेरी चषक पाहायला खेळायला सगळ्या खेळाडूंना आवडतं. 41 धावा झालेत. कमीत कमी 8 ते 9 धावेच्या शोधात असणारे टीम. आणि धावफलकावरती धावा या ठिकाणी पूर्ण केला जातील. त्या म्हणजे आपण पाहता या ठिकाणी 2 धावफलक 2 ने पुढे चालला. टीमची टोटल झाली आहे 43. एक सन्मानजनक लक्ष्यावरती पोहोचला. बॉलिंग ट्रॅकवरती आला प्रफुल्ल. एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे प्रफुल्ल. नेहमीच त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती अगदी कधी सामने जिंकलेत तर कधी सुख दुःख हे सगळं त्यांनी पाहिलंय. कारण डेट ओव्हर टाकणं त्याच्यासाठी धाडस लागतं. ते गोलंदाज प्रफुल्लकडे. एक सिंगलचा प्रयत्न होता आणि आपण पाहता एक चिकी सिंगल त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती जोडली जाणार आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं एक मोठा फटका पाहिजे. लढण्यासाठी टार्गेट सेट करायचं तर एक बिगिट पाहिजे. चला, टीम चाफेवाडीचे कॅप्टन श्रीकृष्ण चाफेवाडी आणि त्यांना फाईट करणारी टीम आहे. ओमसाई विराथन. स्विचिटचा फटका. बॉल तिकडे डीप मध्ये पॉइंटला फील्ड झालाय. सेकंड रन साठी ट्राय केला जात आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे चाललाय. 46 46 4-6. कदाचित येत्या बॉलवरती तोच पाहिजे. आता टीम शिवनेरीला अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. शिवनेरीकडे देखील बॉलिंग युनिट नक्कीच चांगलं आहे, जिकडे मॅचचा आनंद मैदानावरती ते आवर्जून घेऊ शकतात. एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. 46 लॉस ऑफ 6. 46 6 बाद. अंतिम बॉलचा खेळ. जो टार्गेट सेट करणारा बॉल त्याच्यावरती सजवायचा होता मोठा फटका.
अपील झालंय, रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल म्हणजे पहिला डाव संपेल. 46 ला 7 बाद, 6 षटक संपल्यानंतर आणि समीकरण आता या मॅच मध्ये या ठिकाणी उरलेलं आपल्याला पाहायला मिळतं 47 लक्ष. या आपण पुढच्या मॅचच्या टॉसकडे वळतोय. श्रीकृष्ण चाफेवाडी त्यांच्या विरुद्ध ओमसाई विराथन मध्ये होईल सामना. वळूयात आपण टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडलं जातील आमचे नितीनदादा पाटील आणि मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी नितीनजी पाटील यांचा आवाज, उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. ओमसाई विराथन आणि त्यांच्या विपक्षात श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाला आपण पाहतात. आणि श्रीधर मात्रे सर त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन होतोय. विठ्ठलवाडी इथनं मात्र ते बिलॉंग करतात आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा आपण कॉइन स्पिन करणार आहोत. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल, एका बाजूला अक्षय पाटील आणि त्यांच्या विपक्षात अनिकेत गायकवाड हे दोन कॅप्टन इथे जोडतात आणि श्रीधर सरांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन. अक्षय पाटील आहेत चाफेवाडी संघाचे कर्णधार. हेड इज कॉल अँड इट इज हेड. थँक्यू सो मच. श्रीधर सरांना विनंती करीन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. काय म्हणणार अक्षय पाटील, एकंदरीत टॉस जिंकलात, टॉस जिंकल्यानंतर तुमचा 6 षटकांचा सामना आणि 6 षटकांच्या मॅच मध्ये एका बाजूला ओमसाई विराथन या संघासमोर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आज 6वी रात्र, मागील 5 रात्रींमध्ये खूप चांगले क्रिकेट आपण इथे अनुभवताय. क्षेत्ररक्षण ज्यावेळेला करणार त्यावेळेला किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील प्रतिस्पर्धी संघाला? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. आपण स्वतः आयोजक आहात. आता एकंदरीत या स्पर्धेबद्दल नाईट क्रिकेट रात्रकालीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. शिवनेरी चषकाचं कौतुक कसं कराल? स्पर्धा खूप सुंदर आहे, कारण डे नाईट स्पर्धा भरवणं म्हणजे खाऊ काम नाही आणि त्यामध्ये 6-6 षटकांचे सामने, खूप चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच. होते अक्षय पाटील. आपण टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असतं. आता बॅटिंग करायची, त्यांनी म्हटलं की कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करणार, 6 षटकांचं क्रिकेट एक चांगला वेळ मिळतो तुम्हाला तुमच्या फलंदाजांना स्वतःला सिद्ध करण्याकरिता. एक माइंड टोटल किती असेल? जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू, कारण त्यांची पण टीम तेवढीच चांगली आहे. काय म्हणणार, आज 6वी रात्री या स्पर्धेची शिवनेरीचं अगदी सोनेरी आयोजन संपूर्ण पालघर जिल्ह्यात नव्हे तर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती या स्पर्धेची चर्चा बहुचर्चित आहे. या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि सफाळ्यामध्ये एकमेव स्पर्धा जी नाईट क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? चांगली टुर्नामेंट आहे आणि त्यांचं आयोजन नियोजन पण खूप चांगलं असतं दरवर्षी आणि खेळायला पण मजा येते. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मधनं नेक्स्ट मॅचचा टॉस जिथे झाला आणि त्यावेळेला श्रीकृष्ण चाफेवाडी अक्षय पाटील यांनी टॉस जिंकला आणि स्वीकारलं प्रथमतः ते म्हणजेच क्षेत्ररक्षण. मॅचला देखील सुरुवात होईल, रनचेजला सुरुवात होते त्यावेळेला मायक्रोफोनमध्ये नितीन पाटील सर जोडले जातील. थँक्यू सो मच प्रवीण पाटील आणि कॅमेरामॅन DBN मीडिया. थँक्यू. थँक्यू. ओमकार शेट्टीचा सरांचा गोड आवाज. तदनंतर टॉस बॉक्समध्ये उत्कर्ष पाटील सर आपण पाहत आहेत. आज 6वी रजनी आपण पाहत आहेत. शिवनेरी चषक 2026 अगदी दमदार आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहेत. अनिलजी केनी साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही मेहनत आपण पाहत आहेत. मॅच क्रमांक 2. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना थोडंसं शिवनेरी संघ अगदी लडखडत पाहायला मिळाला, परंतु यशने चांगली फलंदाजी केली आणि एक सन्मानजनक स्कोर जरूर उभा केला गेलाय. लढण्याजोगी धावसंख्या जरूर पाहायला मिळालाय. 36 चेंडू 47चं इक्वेशन असेल. 2 फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनिल पाटील जो मात्र 40+ चा खेळाडू आपण पाहतात, त्याच्या समवेत प्रदीप. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. करण गोल मार्कवर पहिला बॉल इनफिल्डच्या वरून अगदी कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. स्क्वेअर स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर चौकार, 4 धावा. काही जबरदस्त सुरुवात पाहायला मिळालंय. अनिलने प्रथमतः गोलंदाजी करताना अगदी चुनूक दाखल होती आणि आता मात्र बॅटिंग मध्ये चांगली सुरुवात केली गेली. पहिल्या बॉलवर चौकार अंकित केला गेलाय. विकेट्स घ्याव्या लागतील कारण बँक बॅलन्स थोडीशी कमी पाहायला मिळालंय.
कारण पहिल्या मॅचचा विचार केला तर 64 धावा झाल्या होत्या, 65चं टार्गेट होतं आणि या मॅच मध्ये अगदी 47 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या बॉलवर चौकार अगदी परिपूर्ण केला गेलाय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले होते त्यांचं सहर्ष स्वागत. आमचे व्यासपीठ अगदी फुलून गेलंय. महिला भगिनी उपस्थित झाल्यात. तमाम प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेण्याचे उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. पहिल्या बॉलवर चौकार करणालाय. विकेट्स प्राप्त करावं लागतील कारण बँक बॅलन्स थोडीशी कमी अगदी पाहायला मिळाली. महत्वाचे फलंदाज अगदी स्वस्तामध्ये बाद झाले, त्याच कारणास्तव इथून फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू सोलायला चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. वन्स अगेन फोर्ड चौकार आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार अनिलच्या बॅटमध्ये येतोय. धावसंख्या 8. चांगली सुरुवात. अगदी दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. 2 चौकार अनिल पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु सिंगल रोखू शकले नाहीयेत. एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 9 या अंकावर. चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. प्रदीप भोईर एका बाजूने आपण पाहताय, दुसऱ्या बाजूने अनिल पाटील ही एक आक्रमक जोडी आपण पाहतायत. अमरदीप जलसार संघाकडनं 36 मध्ये 47चं लक्ष्य आणि 3 चेंडू मध्ये अगदी 9 धावा पाहायला मिळाल्यात. 3 चेंडू 9 धावा. धाव फलकावर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. पुढचा बॉल धाव फलका धावा आहेत 9. पुन्हा एकदा एनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. निर्जन सही चेंडू निघून जातोय. 1 बाउन्सने चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तत्वर फेकी येते. 2 धावा अगदी अंकित केल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. 11 धावा धाव फलकावर. 47चा पाठलाग. 4 बॉलची समाप्ती आलंय. चांगली सुरुवात अमरदीप जलसार संघाकडनं दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहताय. 11 धावा. पुन्हा एकदा इन टू द गॅप मध्ये स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळालाय. प्रदीप भोईच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. तदनंतर दत्ताजी पाटील साहेब आणि पद्माकरजी पाटील साहेबांचं स्वागत केलं जातं या चौकारानेशी. वेलकम, हार्दिक स्वागत असेल. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केल्या गेल्यात अमरदीप जलसारच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये अगदी 15 धावा स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. दोन्ही फलंदाजाकडे एक चांगला अनुभव आपण पाहतायत. प्रदीप भोईर एका बाजून, दुसऱ्या बाजूने अनिल पाटील. धाव फलका धावा आहेत 15 बिनबाद. पहिल्या इनिंग मध्ये पारी थोडीशी पाहायला मिळाली, अगदी अडखळत पाहायला मिळाली. 2 षटकाने फक्त 10 धावा झाल्या होत्या स्कोर कार्डवर. हो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 15 बिनबाद. कम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. निलेश केणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. दोन्ही अनुभवी फलंदाज आणि गोलंदाज आपण पाहतायत. धाव फलका धावा आहेत 15. पहिल्या षटकाची अगदी समाप्त एकेर. चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळालाय. निलेश पहिला बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. एकदा डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सिंगल परिपूर्ण पाहायला मिळालेली. नयन केणी पुढे सरसावताना धाव फलकावर धावा आहेत 16 विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. इथून विकेट्स प्राप्त करावे लागतील कारण बॉल आणि चेंडूचा फरक जास्त नाहीये. 29 मध्ये 31 ची आवश्यकता असेल. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. नयन पुढे सरसावतोय. सिंगल. बॅक टू बॅक 2 सिंगल इथून परिपूर्ण केल्या गेल्यात. धाव फलका धावा 17 विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना फक्त 2 षटकामध्ये 10 आल्या होत्या. विकेटही गेले होते परंतु या इनिंग मध्ये अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक होते. इथून ह्या मायनर चुका तुम्हाला इथून खूप महागात पडू शकतायत. इथून जर झेल टिपला असता, एक विकेट गेला असता, एक धाव
इथून वाचल्या असती. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी बॅकफूट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक अगदी तैनात होते. प्रयत्न चांगला केला होता पण तो सेल अगदी पकडू शकले नाहीयेत. हो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातखंडामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल आलाय. धाव फुलका दाबाय 18 बिनबाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाल्यात. हे षटक आतापर्यंत चांगलं पाहायला मिळालंय कारण 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतात. मागचा चेंडू कशा प्रकारे रिलीज केला होता. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. यश सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव मिळेल. षटकाची झाली समाप्ती. या षटकाचा विचार केला तर 4 धावा खर्च केल्या. चांगलं षटक पाहायला मिळालंय. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबात 19 बिनबाद. बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रथम बॅटिंग करताना आपण पहिला शिवनेरी संघ 2 षटकाच्या समाप्तीखेर 10 होत्या. 1 विकेट होता परंतु इथे त्याला प्रत्युत्तर देताना 19 धावा, एकही विकेट गमावला नाहीये. ही एक जमेची बाजू आपण पाहत आहेत अमरदीप जलसाळ संघाकडनं. येणारे 24 बॉल 28 ची आवश्यकता. धर्मेश आलाय. इथून विकेट टेकर गोलंदाज कुठला ठरेल शिवनेरी संघासाठी. सध्या मजबूत स्थितीमध्ये अगदी ड्रायव्हिंग सीटवर अमरदीप जलसाळ संघ पाहायला मिळालाय कारण 19 धावा, एकही गडी बाद झाला नाहीये. धर्मेश लेग ब्रेकचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर प्रदीप आपण पाहत आहेत ज्याने 7 मध्ये 8 धावा, तर अनिलचा विचार केला तर 5 मध्ये 11 जरूर पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्ड दाबात 19 बिनबाद. 24 बॉल 28 चं लक्ष समोर असेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतोय. हो चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. अगदी लेग ब्रेकचा मारा करतोय धर्मेश. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अप्रतिम पहिला चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपात. धाव फलका दाबा आहेत 19. 23 बॉल 28 चं लक्ष. शिवनेरीला एकच करायचं इथून विकेट अँड विकेट खूप महत्वाचे असेल. एक धावी वाचवावी लागेल. हो यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पंच दोन्ही आज समांतर करत आहेत. धाबा येथील अवांतर. स्कोर कार्ड धाबा 20 रन 20 धाबा या फलकावर. यावेळेस थोडस अतिरिक्त व्हेरिएशन पाहायला मिळालं. व्हाईट बॉल एकंदर आपण पाहू शकता. एकदा पंचांच्या माध्यमातून धाव फलका धाबा 20 बिनबाद. पुढील बॉल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. बायचे संकेत पंच दर्शवतायत. चेंडूला चांगली फिरक देतोय. अगदी धर्मेशचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. धाव फलका धाबा 21 21. 22 चेंडू आणि 26 चं इक्वेशन. 22 बॉल 26 ची आवश्यकता. थोडासा लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला मिळाला कारण एकामागोन एक धक्के प्रथम गोलंदाजी करताना अमरदीप जलसाळ संघाने दिले. महत्वाचे फलंदाज चांगली बॅटिंग करू शकले नाही. फक्त एकटा यश चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 फ्लाय होते. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चूक लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावे लागेल कारण धाव फलकार बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी आहे. अतिरिक्त खर्च होतोय. 22 रन्स स्कोर कार्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल. यावेळेस शफल झाला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेग रिझर्व मध्ये परंतु चेंडू सरळ चाललाय अगदी सीमारेषा पार. चौकारांकरिता शिवनेरी चषक चौकार. लेग ब्रेकचा मारा करतोय परंतु अनिल पाटीलकडे चांगला अनुभव आहे आणि त्यांनी शफल झाला. चेंडूला अगदी भिरकावून दिले. चौकारांकरिता स्कोर कार्ड दाबा 26 26 विदाउट लॉस. 21 चेंडू 21 ची आवश्यकता.
पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षकला बेट करून चेंडू होईल फरार. वन बाउन्सी मार्शा पार चौकारांकरिता. फेर फलंदाजी करण्यामध्ये माहीर अनिल पाटील 40 प्लसचा हा खेळाडू आपण पाहत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटचं फेस ओपन केले. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक अभिजित फील्ड करेल, तत्वर सिंगल मिळेल आणि सिंगलने स्कोर कार्ड संपवला 31 या अंकावर. 31 धावात फुलकावर. अनिलचा विचार केला तर 8 मध्ये 20, 9 बॉल मध्ये 8 प्रदीप भोईरच्या नावावर पाहायला मिळाल्यात. एकही विकेट गेला नाहीये. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल 31 धावा स्कोर कार्डवर. हो यावेळेस थोडासा स्लोवर वन पाहायला मिळाला. अगदी यष्टांच्या वरून चेंडू निघून गेलाय. अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकाची समाप्ती 31 धावा स्कोर कार्डवर. बिनबाद. मध्ये 16ची आवश्यकता आहे. क्रिकेट काही घडू शकते, कधी केव्हाही. हा क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहेत. 18 बॉल 16ची आवश्यकता. सध्या ड्रायव्हिंग शीटवर आहे तो आपण पाहत आहेत अमरदीप. जलसार संघ. डॉट बॉल मागचं षटक चांगल्या रीतीने पाहायला मिळालं होतं निलेश किडीच्या माध्यमातून. 6 बॉल मध्ये अवघ्या 4 धाबा खर्च केल्या होत्या. इथून एखाद विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? 3 हॅट्रिक आपण पाहिले त्या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पुलर यांचा चेंडू होता. यावेळेस डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आल्यात. बॅक टू बॅक 2 निर्धाव. दोन्ही 40 प्लसचे खेळाडू आमने सामने आपण पाहत आहेत. परंतु अनिल पाटीलने काही जबरदस्त बॅटिंग केलंय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. एकदमच्या व्यासपीठाला सलामी देताना हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 38 रन्स. 38 धावा धावफल करायला हळूहळू विजयाच्या दिशेने सध्या वाटचाल करतोय अमरदीप जलसार संघ. आपण पाहताय 14 बॉल मध्ये 9ची आवश्यकता. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक नयन किनी पुढे ससावतात. एक धाव मिळेल आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 39 या अंकावर. निलेश किणी आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. 13 बॉल आहेत आणि 8 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. नेक्स्ट मॅच आपण पाहणार 2 संघामध्ये काटेकी टक्कर असेल. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चापेवाडी आणि ओमसाई विराथन. इथून फलंदाजाला परतावा लागेल धावपाच्या स्वरूपात. थर्ड अंपायर आपण पाहतायत पंचाच्या माध्यमातून घेतला गेलाय. रनआउट आहे की नाहीये? अगदी परीक्षण निरीक्षण केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. आपण पाहतायत धावपात आहे की नाहीये.
चला आपण पाहतात OUT आउट. अगदी चांगला पंचांची भूमिका मुन्नान पठाण सरांच्या माध्यमातून आपण पाहतायत. बॅट क्रीजचा अगदी स्लाइड झालाय की नाही आहे, चेंडू लागताना बेल्स कधी उडले काय ते सर्व अगदी परीक्षण निरीक्षण केले जाते. आता येणारे 12 बॉल आणि 8 धाब्यांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. प्रफुल आलाय नवीन फलंदाज. गोलंदाजी मार्कवर धर्मेश. 12 चेंडू 8ची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. 12 बॉल 8ची आवश्यकता. प्रदीप समोर. धर्मेश गोलंदाजी मार्कवर. हो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून सिंगल मिळालंय. ही एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. एक धाव खूप महत्वाची आहे. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 40 या अंकावर. 11 बॉल 7ची आवश्यकता असेल विजयाकरिता. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. धर्मेश पुढचा बॉल समोर आपण पाहतायत. प्रफुल. 11 बॉल 7ची आवश्यकता. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू खूप महत्वाचा असेल. आता 10 चेंडू आहेत आणि 7ची आवश्यकता असेल विजयाकरिता. 10 बॉल 7ची आवश्यकता. समोर प्रफुल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅटची जरूर लागली होती. चांगले क्षेत्ररक्षण परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 41 या अंकावर. 6 चेंडू 9 बॉल आणि 6ची गरज. 6 आणि 9चं इक्वेशन आपण पाहतायत. 9 बॉल 6ची गरज. पुढचा बॉल. समर प्रदीप. हो पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगल्या लाईन त्यात नेतने गोलंदाजी पाहायला मिळालाय. मॅच मध्ये अगदी ट्विस्ट पाहायला मिळालाय. 8 चेंडू आणि 6ची आवश्यकता. आणखीन 1-2 डॉट बॉल पाहायला मिळतील का या ओव्हर मध्ये. 8 चेंडू 6ची गरज. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. एक धाव मिळेल. एकेरीने समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज आणि एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42 या अंकावर. 7 चेंडू आणि 5ची आवश्यकता असेल. लहरों से डरकर नैया पार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. इथून दोन्ही बाजूने चांगला प्रयत्न होतोय. 7 चेंडू 5ची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा एंड ऑफ द 5 ओव्हर. 5 षटकाची समाप्ती. डेड बॉल एकंदरीत आपण पाहतात अगदी लाईट्स ऑफ झाल्या होत्या त्याच कारणास्तव हा डेड बॉल पाहायला मिळालाय. आता या बॉलवर कुणाला फायदा होईल. 7 चेंडू आणि 5ची गरज. प्रफुल आहे एका बाजूने आपण पाहतात परंतु धर्मेश अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. 7 चेंडू 5ची आवश्यकता. पुढचा बॉल. शेवटचा बॉल. या बॉलवर केलाय प्रहार आणि इथून मॅच फिनिश केला गेलाय. वेल प्लेट. अमरदीप जलसाळ संघाने हाडलं असेल शिवनेरी संघ. अनिल पाटील काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. या मॅचचा हिरो आपण पाहतात अगदी 40+ हा कोहिनूर. 13 बॉल मध्ये 27 आणि गोलंदाजी करताना अगदी 3 मोहरे गारद केले गेलेत. अप्रतिम. चला अनिलजी पाटील आपण या मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच अगदी खूप महत्वाचा सामना असेल दोन संघामध्ये. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी आणि त्याच्या विपक्ष असेल ओमसाई विराथन. टॉस जिंकल्या प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चाफेवाडी संघाने जरूर घेतला गेलाय. अशी मॅचला सुरुवात होईल. पुढे एकदा आपल्या समवेत व्हॉइस ऑफ पालघर